गडाला दोन गेट आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार तिकडे आहे, हा मधून एक त्यांनी एंट्रन्स दिलेला आहे. अशा प्रकारचे या गडाला पायऱ्यांनी चढायला दोन प्रवेशद्वार आहेत. मोरेश्वराची आवड मोठी धावत आलो आणि मम्मी आमची जाईल तिथं पर्स विसरते. जिथं जिथं फिरलोय तिथं तिथं पर्स विसरले. बोलत होते लवकर चला, पोटात गॅप पडले. आता ती गॅप आधी भरायला लागेल. मग आम्ही काय एक्सपेक्टेशन घेऊन आलेला शौर्यवाड्याला जेवू, चहा पण नाही भेटला. चहा पण नाही मिळाला मला. मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती. येस, जय मल्हार. येलकोट. गडाच्या मेन दरवाजापाशी आम्ही हॉटेल मल्हार इन इथे हॉटेल बुकिंग केलं, कारण आमच्या सोबत आमच्या ज्येष्ठ ताई साहेब आहेत, भाऊजी आहेत, त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही. आणि घरी जाताना पण लवकर जाता येईल. समोरच आपण पाहू शकता हे जेजुरीचं मेन घर. आम्ही नाश्ता पाणी, आता पेट पूजा करूया. पेट पूजा करायची आता. नाश्ता करायला या सगळ्यांनी. चला, एकदम भारी नाश्ता आहे. काय बोलतो मामा? कांदा पोहे मस्त आहेत, एकदम छान. आणि मी तर वडा सांबार सांगितलं, पण वडा आवाज किती वडा सांबार मोठा दिलाय. हे कसं संपणार मला नाश्ता? मिसळ प्लस वडा मिक्स असं वाटलेलं फक्त वडा येईल, पण मिसळ प्लस वडा. थांबा, आता आपल्या कुकला विचारू. आम्ही कशी आहे टेस्ट? अजून टेस्ट नाही केली, थांब जरा टेस्ट करू. स्पायसी, म्हणजे मामीच्या लेवल नाही मॅच करू शकत. गरमागरम कांदा पाहिजे. गोड केला. आणि आमच्या फॅमिलीला सवयच आहे चहा मध्ये काय पण खायचे. डोसा पण तो राखून ठेवला चहासाठी, चहा सोबत डोसा खाणार. डोसा घेतलेला खायला नाश्त्याला मामीने. चहामध्ये खाण्याची मजा काही निराळी, एकदा खाऊन तर बघा. मम्मीने मामीला सांगितलं की थोडासा डोसा ठेवून दे, आणि आता चहा मध्ये घालतो. नाश्ता करून झाले, आता आम्ही गड चढतोय आणि पाऊस पडल्यामुळे सगळं चिकट झालंय. या गडाला दोन गेट आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार तिकडे आहे, हा मधून एक त्यांनी एंट्रन्स दिलेला आहे. अशा प्रकारचे या गडाला पायऱ्यांनी चढायला दोन प्रवेशद्वार आहेत. आणि आमचं हॉटेल इकडेच होतं खाली, म्हणून आम्ही इकडून चाललोय वरती. बोला एलकोट एलकोट, जय मल्हार, जय एलकोट. आता चप्पल काढले आम्ही, चप्पल स्टँडला ठेवले, आणि आता कुठे चाललोय? मुख्यद्वारकडून चाललोय ना. नाही, पूर्व आहे तो, कदाचित पश्चिम किंवा काहीतरी असेल. अरे पण इकडे मुख्यद्वारसाठी लिहिलेलं आहे. मुख्यद्वार नवीन एंट्री काढलेली आहे, इथून पायवाट आहे. ते वर जायला लोकांनी हे केलेलं आहे, शॉप केलेलं आहे धंद्याचा, लोकल लोकांचा धंदा होण्यासाठी. आता पायरीचा वापर न करता चालत जायला बेटर केलेलं आहे. जय मल्हार, जय एलकोट. दर्शन वाले पाया पडायचे पहिला, दर्शन घ्या देवाचा पहिला, देवाच्या पाया पड. एलकोट एलकोट, गणपतार महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. एलकोट एलकोट,
सदानंदाचा काय नाव काय तुझं? कानो म्हणून म्हणतात. खूप छान वाचत दादा तुम्ही. नाव काय तुमचं? आडो शेंगळे. आणि शिंगडे. भावाला खूप खूप प्रेम द्या आपल्या ब्लॉग मध्ये. गाडी वरती आली जरा. तर जेजुरी नंतर आम्ही आलो आता मोरगावला. मोरेश्वर मंदिर आणि पार्किंग तर फुल भरलेली आहे. गर्दी तर असणार आहे असं वाटतंय, पण बघूया. हे 60 ला. एकच घेत आहे सगळ्यांचे. एकच बसून. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. मोरेश्वराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 चरण दर्शनासाठी अर्धा ते पाऊण तास लागणार आहे असे बोललेले. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती. तर आता मस्तपैकी दर्शन झालं. दान धर्म पण केलं. दान धर्म पण केलं. अन्नदान केलं. अन्नदान अन्नदान केलं. मोठं दान करून पण आलं. मला हे नाही समजत, मम्मी वगैरे इकडेच का थांबले? गाडीत जाऊन पण तर बसू शकत होते. आम्ही अन्नदान करून आलेलो. त्या बाईला पिठलं भाकरी पैसे दिले तर बोलते नको मला पिठलं भाकरी पाहिजे खायचं. मग तुम्हाला ओरडू पण नाही शकत आम्ही काल नाही मग असं उद्या इंटरव्ह्यू होता, मम्मी भरले. तो बोलतो मी भरतो. कसले पैसे किती भरले? भाकरी पाहिजे. आज माझी चायनीज मिळाले अरे नाही मग ती बाई बोलली मला दादा दादा मला पैसे नको देऊ तिथे काहीतरी भाकरी द्या. पैसे नाही भाकरी नको म्हणली ती. आणि आता पेट पूजा. मग आम्ही जरा फेमस हॉटेल सांगतायत शौर्यवाडा. आता ते किती लांब आहे ते नाही माहिती. किती लांब आहे ते माहित नाही पण आता पप्पा बोलत होते लवकर चला पोटात गॅप. हा पप्पा बोलत होते लवकर चला पोटात गॅप पडले. आता ती गॅप आधी भरायला लागेल, मग नंतर बघू शौर्यवाड्याला. आणि मम्मीने कधी पण फोन केला ना की कुठं पण राहिल्यावर कुठेच वगैरे नाही, ये वेदांत ये एवढंच. वेदांत पण ये. आणि मम्मी आमची जाईल तिथं पर्स विसरते. जिथं जिथं फिरलोय तिथं तिथं पर्स विसरले. तर आता थांबलोय जेवायला हॉटेल गरड मध्ये. आणि आता रिटर्न जर्नी चालू झाली तर आता जेवणार आणि जेवढं जास्त पॅच कव्हर करता येईल तेवढं करणार. सगळ्यांच्या पोटात गॅप पडलेली, आता जेवण आलंय तर ती गॅप भरून निघणार आहे असं वाटते. दम पडले. नवीन 1000 पप्पांनी आमच्या शोधून काढला. पोटात गॅप पडले.
जेवण झालं आणि मस्त आहे की मामीने पान आणलंय. कुठले पान आहेत मामी? बनारसी पान आणि सगळे वेगवेगळे फ्लेवर आहेत. पिस्ता फ्लेवर मला आलेला आहे. त्याच्यात पान आहे ना आतमध्ये, आईस्क्रीम पण दिसतंय. अरे ते आईस्क्रीमच वाटते. चला लेट्स गो. गणपती बाप्पा. आता 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय शौर्यवाडा. मामींना कधीपासून यायचं होतं आणि वाड्यावरचे बैल जरा स्टॅच्यू आहेत. आम्ही काय एक्सपेक्टेशन घेऊन आलेला शौर्यवाड्याला जेवू. चहा पण नाही जेवण तर भेटला. जाऊ दे, चहा पण नाही मिळाला मला. बंद. हॉटेल बंद आहे. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर हे समजतंय वी आर लेट. जास्तच. तर आता वाजलेत रात्रीचे 11 आणि पोचलोय आम्ही पेणला. आणि जेवढं माझ्याकडून झालं की मंदिराचे व्हिडिओज शूट करायचे किंवा तुमच्यासमोर प्रेझेंट करायचे, तर मी माझ्या एंडनी पूर्ण ट्राय केलंय आणि तुम्हाला तिकडचं वातावरण फील करून देण्याचा प्रयत्न केलाय. भले ते जेजुरीचा असू दे, पंढरपूरचा असू दे किंवा मोरेगावचा मोरेश्वरच्या मंदिराचा असू दे, मी माझ्याकडनं पूर्ण ट्राय केलंय. तुमच्याकडून एक कमेंट तर नक्कीच झालं पाहिजे की तुम्हाला ब्लॉग मध्ये काय आवडतंय किंवा काय नाही आवडतंय. तर बाय बाय. घरी पोहोचलो. चॅनलला सबस्क्राईब करा.